जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचा पायाभूत चाचणीचा पॅडचा पेपर हा गणिताचा पेपर हा कसा असणार बघा मित्रांनो, पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, स्किप अजिबात कोणी करायचं नाही, कारण जे क्वेश्चन तुम्हाला सांगणार लक्षात त्याचा क्वेश्चनचा तुम्हाला पॅटर्न 100% येणार आहे। बरेच जण कमेंट करता की सर मराठीचा पेपर हा आला नाही, तो नाही आला। लक्षात घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना दिलेला पॅटर्न आला होता। लक्षात घ्या, फक्त तुम्हाला सांगितलं होतं का उत्तरातून कसे उत्तर शोधायची, ग्रामर सोडत होते, सगळं तुम्हाला सांगितलं होतं। क्वेश्चन जर बदलला तर यात आम्ही काय करू शकत नाही, कारण क्वेश्चन पेपर आम्ही घरी छापत नाही, बरोबर आहे। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला प्रॉब्लेम काय तुमचा, का तुम्हाला मार्ग दाखवायचं काम आम्ही करतोय, लक्षात घ्या। त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही उचला, स्वतःच्या मनाने पेपर द्यायला शिका आणि स्वतःच्या जीवावरती मोठं व्हायला शिका मित्रांनो, ठीक आहे ना। लक्षात घ्या, आता जे काही क्वेश्चन याच्यामध्ये बघणार आहे सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये असतील, फक्त त्याच्या तुम्हाला किमती बदललेल्या असतील, हे तुम्हाला मी आताच पहिल्यांदा क्लिअर करून देते। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे। ज्या विद्यार्थ्यांना वाटते, पालकांना वाटते की बाबांनो पेपर चांगला गेला पाहिजे, चांगल्या प्रकारे मार्क मिळाला पाहिजे, आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे। आणि सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करायचे। नुसते व्हिडिओ पाहते सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, त्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओ पण लवकर येतो का नाही भरोसा नाही। सबस्क्राईब करा, लक्षात घ्या, नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ वेळेत पोहोचतो याची गॅरंटी माझी। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आज बघते फायनली आपण गणिताचा पेपर बघतोय, आपण मराठी माध्यमचा इयत्ता 6वीचा बघा मित्रांनो, आपण पायाभूत चाचणी 2025-26 म्हणजे 2026 आपला शेवटच्या सेमिस्टरचा पेपर आपण बघतोय। ओके, इथं तुमचं विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, दिनांक काय असेल इथं 26 करून घ्यायचं आणि पुढे चालायचं। ओके, चला बघा आता मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघणार आपण आता लेखी चाचणीसाठी। बघा काय दिलं, बघा सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। ओके, बघा दिले पहिला, खाली दिलेली उदाहरणे सोडवा, लॅपटॉपची किंमत अक्षरात लिहा। आता लक्षात घ्या, तुम्हाला कोणतीही एक वस्तू येऊ शकते, बघा काय, कोणतीही एखादी वस्तू तुम्हाला दिली असणार आहे, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, तुम्हाला अजून कम्प्युटर असू शकतं, ठीक आहे ना, किंवा अजून एखादं कपाट असेल, एखादं शाळेची वस्तू असेल, किंवा एखादं पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, काही पण असेल, तुम्हाला फळा बिळा काही असेल, त्याची तुम्हाला ही किंमत दिली असणार आहे। फक्त ह्या किमतीला तुम्हाला काय करायचंय, अक्षरात लिहायचं आहे। म्हणजे थोडक्यात काय, दिलेली संख्या तुम्हाला काय करायचंय, अक्षरात लिहायचे। मग चित्र येव किंवा ना येव किंवा नुसती संख्या येव, त्याला तुम्हाला काय करायचंय, अक्षरात लिहायचे। आणि 100% प्रश्न हा परीक्षेला येणार म्हणजे येणार। ओके ना, लक्षात घ्या। आता इथे बघा काय दिले, 76,299। मग लक्षात घ्या, तुम्हाला 76,000 नाही आला, 69,000 येईल, 65,000 येईल, 45,000, 20,000, 30,000, 15,000, 10,000, कितीही येऊ द्या, 1 लाखापर्यंत येऊ द्या, पण तुम्हाला संख्या वाचन करता आलं पाहिजे। तुम्ही 6वीला आलं, ती संख्या वाचन, संख्या लिहिता आलं पाहिजे, म्हणून लक्षात घ्या, याच्यावरती भर द्या, 1 मार्क तुमचा हातचा आहे। ओके, काय दिले बघा, 76,299, मग लिहून घ्या 76,299 रुपये ही त्याची काय झाली, या लॅपटॉपची किंमत झाली। ओके, चला नीट लक्षात घ्या, पहिला क्वेश्चन महत्वाचा आहे। दुसरा बघा मित्रांनो, आता 16 ही संख्या तुम्हाला रोमन संख्या चिन्हात लिहायची। बघा काय करा, तुम्हाला रोमन संख्या चिन्हात तुम्हाला लिहायची आहे। आता 16 ही संख्या आता सिंपल आहे। काही जण म्हणतील का सर जे पेपरला दिलं ते आलं नाही, अरे लक्षात घ्या, तुम्हाला रोमन संख्या जर तुम्हाला 16 दिले आणि तुम्हाला विचारलं 50 दिले, तर रोमन संख्या आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय, का आपल्याला रोमन संख्याचा अभ्यास करायचा। मग करा ना अभ्यास, डायरेक्टली क्वेश्चन तुमच्या गळ्यात कोण देणार आहे, काढून डायरेक्टली, बरोबर का नाही। तर तुम्हाला मेहनत करता आली पाहिजे आणि पालकांना थोडं वाटलं पाहिजे का आपला मुला स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या मनाने पेपर लिहून पुढे गेला पाहिजे, हे पण काळजी करायची गोष्ट ना, थोडं विचार करा ना मित्रांनो, ठीक आहे ना। मग आता रोमन संख्या जर 16 दिली, तर बघा 16 आपण कसा लिहितो, हा x म्हणजे कसा असतो, हा 10 असतो, आणि हा v म्हणजे 5 असतो, आणि त्याच्यानंतर हा i म्हणजे काय असतो, 1 असतो। मग 10 आणि 5 15 आणि 1 16, म्हणजे ही किंमत झाली तुमची 16। मग तुम्हाला इथं जर विचारलं 17 असेल किंवा 20 असेल किंवा 45 असेल, 50 असेल, 100 असेल, 1000 असेल, ठीक आहे ना, तर रोमन संख्या पाठांतर करून ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा, 100% येणार आयएमपी क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन हा परीक्षेला 100% येणार आहे, लक्षात घ्या। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, बघा विस्तारित रूपात लिहायचे। आता बघा मी एकदम सिंपल ट्रिक्स सांगतो तुम्हाला, काय दिले बघा, 67,029 तुम्हाला दिलाय। आता प्रत्येकाचा विस्तारित रूप तुम्हाला लिहायचे, एक्सपांडेड फॉर्म। आता एक काम करा, पहिला अंक घ्या, किती घेतला, 6 घेतला का, इथं 6 घ्या, या 6च्या उजवीकडे किती अंक उरतात ते एकदम मोजून घ्या। बघा 1 2 3 4, किती उरले, 4 उरले, याचा अर्थ याला 4 शून्य द्या। बघा 1 0 2 0 3 0 4 शून्य देऊन टाका, एकदम सिंपल आहे। बघा नंतर 7 घ्या, घेतला का 7, 7च्या राईट साईडला उजवीकडे किती अंक राहिले बघा, 3 अंक, 1 2 3 अंक,
1 2 3 शून्य देऊन टाका. ओके, नंतर बघा इथं झिरो आला तर इथं झिरोच देऊन टाकायचा. ठीक आहे ना, बाकीचे झिरो देत बसायचं नाही, दिले तरी चालेल, काय अडचण नाही. नंतर बघा 2 आला, नंतर 2 घ्या आणि 2च्या साईडला किती अंक बघा, 29, एकच अंक राहिलाय. बरोबर आहे काय, 2च्या साईडला 29 हा एकच अंक राहिलाय. म्हणून काम करा मित्रांनो, आता याच्यामध्ये का फक्त एकच शून्य इथं द्या, हा 20 झाला. आणि अधिक 9 घ्या, 9च्या राईटला एकही अंक नाही म्हणून 9ला तसंच सोडून द्या. ज्याच्या साईडला पुढे अंक नाही राहिले त्याला तसंच सोडून द्यायचं. याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म किंवा त्याला विस्तारित रूप लिहितात. 100% परीक्षेला येणार आहे. जरी तुम्हाला 67,000 असेल, त्याच्या जागी 50,000 आलं, 35,000 आलं, 40,000, 75, 74 काही येऊ द्या, पण तुम्हाला फॉर्मॅट हाच सोडवायचे आणि हीच ट्रिक वापरायची. स्वतःच्या डोक्याचा उपयोग करून पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, खालील प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे, अंक दिले बघा 7 5 0 4 2 8. आता सगळ्यात तुम्हाला सांगितलं मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात संख्या. सगळ्यात तुम्हाला एकदा विचारलं होतं, लहानात लहान संख्या तयार करा किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करा. कसं करणार बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो. तर सगळ्यात पहिला जो मोठा अंक आहे ना तो इकडे पहिला घ्या. घेतला का बघा 8. 8 नंतर काम करा, आपण म्हणतो ना असेंडिंग डिसेंडिंग लेवल, तसं घ्या. आता मोठ्यापासून लहानाकडे जायचं. 8 नंतर कुठला मोठा आहे, 7. 7 घ्या. 7 नंतर त्याच्यापेक्षा 5 घ्या. ओके, 5 नंतर काय 4 येईल. नंतर काय 4 पेक्षा थोडा लहान 2 आला. 2 नंतर सगळ्यात लहान 0 आला. इथं 0 घ्या. 87 8,75,420 आपलं काय झालं, याचं उत्तर झालं. म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या तयार झाली. पुढे बघा, संख्या तयार करून वजाबाकी करा. ठीक आहे ना, संख्या तयार करून तुम्हाला काय करायचं, वजाबाकी. तर सिंपल वजाबाकी दुसरी तिसरीला तुम्ही शिकले. बघा काय दिले बघा, 3 शतक 2 दशक 5 एकक. म्हणजे काय, 3 शतक म्हणजे काय 300. बरोबर आहे. 2 दशक म्हणजे काय 20 आणि 5 म्हणजे काय फक्त 5. बरोबर आहे. 20 अधिक 5 25, 325. किती आला, 325. 2 शतक म्हणजे किती, 200 आणि 1 आला. 1 दशक म्हणजे 10 आणि 1 8 आला. बरोबर, 10 आणि 8 18 म्हणजे 218. सॉरी, किती आलं, 218. बरोबर आहे. मग 325 अधिक तुम्हाला काम करायचंय या 325 अधिक. ठीक आहे ना, बघा काय, या 325 अधिक तुम्हाला काय करायचं, याची दोघांची बेरीज करायची. 325 अधिक 218 ला काय करा तुम्ही, इथं बेरीज करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 325 अधिक 218 याची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. एकदम सिंपल बेरीज तुम्हाला येता आली पाहिजे, कारण आपण 6वीला आलो आहोत. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो, प्रॅक्टिस करा, बेरीजची प्रॅक्टिस करा. आता पुढे बघा, गुणाकार दिलाय तुम्हाला. 100% परीक्षेला येणारा भाग आहे. 3 अंकी संख्या असेल किंवा 4 अंकी संख्या असेल. ठीक आहे ना, 3 अंकी संख्याला 2 अंकी संख्याने गुणायचं किंवा 4 अंकी संख्याला 2 अंकी संख्याने गुणायचं. 100% येणार बघा. 508 गुणिले तुम्हाला काय करायचं, 12 करायचे. मग आता काम करा, 2 आणि 508 ला गुणा, नंतर 1 आणि 508 ला गुणा. चला गुणाकार करूया. चला, 2 16. बरोबर आहे. 16 ची तर 6 घेतला, हातच्याला 1 आला. 2 0 0. बरोबर आहे. 2 0 0 आणि हा काय करणार तुम्ही, 1 तसाच गेला इथं. बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 0 0 अधिक 1 तसाच घेतला. ओके, पुढे बघा मित्रांनो, 5 दुने 10, पुढे अंक नाही म्हणून डायरेक्टली 10 घेतला. अधिक 1 ने आता याला गुणाकार करायचा. 1 घर पुढे आला म्हणून 1 0 घ्याल किंवा तुम्ही क्रॉस मारा, काही प्रॉब्लेम नाही. 1 गुणिले 8 8 1 8, 1 0 0, 5 1 5. आता यांची बेरीज 6 अधिक 0 6, 8 आणि 1 9, 0 0, 5 आणि 1 6, 6096 आपलं उत्तर तयार आहे. एकदम सिंपल. पुढे बघा, भागाकार करायचे तुम्हाला. 100% येणारा क्वेश्चन आहे हा. 2 अंकी संख्येला 2 अंकी शक्यतो कमी आहे, पण 3 अंकी आणि 4 अंकी संख्येला तुम्हाला काय करायचंय, 1 अंकी किंवा 2 अंकी संख्येनं तुम्हाला त्याला भाग द्यायचे. ओके, बघा 919 ला तुम्हाला काय करायचे, 7 ने याला भाग द्यायचे. ओके, चला देऊन टाका. आता बघा मित्रांनो, डायरेक्टली 7 एकी 7. बरोबर आहे. म्हणजे काय 7, आता 1 1 अंकाला द्या, 2 अंकीला लांब जाईल म्हणून 1 1 अंकाला द्या. 7 एकी 7 9. बरोबर आहे. 9तून 7 गेला, 2 उरला, इकडचा 1 इकडे घेतला. बघा 7 त्रिक 21 झाला. 21 मधून 21 शून्य गेला, मग इकडचा 9 इकडे घेतला, पुन्हा 7 एकी 7 आला. 9तून 7 गेला, 2 उरला. आता 7च्या पाड्यात 2 येत नाही म्हणून काय बाकी तुमची 2 उरली आणि आलेला भागाकार झाला तुमचा 131 131 हा तुमचा भागाकार झाला. ओके, प्रॅक्टिस करू का, स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ पॉज करा, परत व्हिडिओ बघा, पण चांगली प्रॅक्टिस करू जा. उद्या तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. ओके, पुढे बघा, खालील उदाहरणे सोडवा. आकृतीचा छायांकित भाग अपूर्णांकात लिहा. फ्रॅक्शन मध्ये म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, फ्रॅक्शन मध्ये म्हणतो. मग या अपूर्णांकात कसा लिहायचा भाग बघा. सगळ्यात पहिले काम करा, डोकं चालत नसेल, डोक्याचा भुगा होऊन गेला असेल, सरळ एक काम करा, दिलेले बॉक्स काउंटिंग करा. मोजा किती बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर, किती आले, 12. जेवढे एकूण भाग असतील त्याला छेदाला घ्या, डिनोमिनेटरला घेतला का इथं 12. ओके, आता तुम्हाला विचारलं छायांकित म्हणजे रंगवलेला भाग. काय विचारलं तुम्हाला, रंगवलेला भाग किती आहेत मोजा बघा, 1 2 3 4 5. किती 5, वरती 5 द्या, 5 भागिले 12. उत्तर तयार, खेळ खतम, टाटा गुड बाय. एकदम सिंपल. ठीक आहे ना. पुढे बघा,
104 या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांक असलेला पर्याय चौकटीतल्या सममूल्य म्हणजे 104 बरोबर किती आता बघा इथं बघा 4 2ला सिंपल ट्रिक सांगतो खालचा जो अंक असेल वरचा जो अंक असेल दोघांच्या एकमेकांच्या पाड्यामध्ये असेल जी जो छोटा संख्या असेल बघा आता दोनाच्या पाड्यामध्ये बे एकी बे आणि बे दुने 4 बरोबर 1/2 होतो का 1/4 होतो का नाही होत बरोबर याचा तर काय संबंध नाही 3 आणि 4 याचाही संबंध नाही हा बघा उरला काय बे एकी बे आणि बे चोक 8 म्हणजे 1/4 बरोबर 1/4 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हा कसा असणार आहे योग्य उत्तर असणार ओके चलो नेक्स्ट बघा 4/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दर्शवणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीतल्या तुम्हाला काय सांगितले 4/3 मध्ये बरोबर आहे काय सांगितलं तुम्हाला 4/3 हा अपूर्णांकाचा तुम्हाला काय करायचंय का पर्याय दिसणारा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे ओके ना थोडक्यात हा ओके इथं आपण घेऊ शकतो का 4/3 तुम्हाला विचारलं आहे ओके ना आता बघा याच्यामध्ये हा 3/4 आपण त्याला म्हणू शकतो याला काय म्हणू शकतो आपण इथं प्रिंट मिस्टेक झाले याच्यामध्ये ठीक आहे ना काय का तर 3/4 घेतो आपण कारण 4 हे छेदाला आपल्याला एकूण 4 भाग पाहिजे किती भाग पाहिजे आपल्याला 4 भाग पाहिजे बघा मग सगळ्यांना 4 भाग आहेत याच्यामध्ये बरोबर आहे बघा आता याच्यामध्ये बघा 4 भाग सगळीकडे दिसतात याच्यामध्ये ओके ना याच्यामध्ये बघा 1 2 3 4 1 2 3 4 4 भाग आहे ती म्हणजे छेदाला 4 झाले आणि वरती 3 भाग मग इकडे बघा 1 2 3 भाग याचे बिना रंगाचे आहेत म्हणजे छायांकित नसलेले आणि 1 2 3 हे तुमचे छायांकित असलेले म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे आपले काय योग्य उत्तर आहे बाकीचे पर्याय जर तुम्ही बघितले तर 4ही भाग रंगवले इथं एकच रंगवलाय ठीक आहे ना समान पाहिजे दोन्ही बघा इथं तर एकच आहे एक आकृती नाही म्हणजे हा ऑप्शन नाहीच आपला याच्यामध्ये आहे याच्यामध्ये 2च भाग याच्यामध्ये 3च भाग आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या का आपलं जे योग्य उत्तर बघा मित्रांनो ते असणार आपलं पर्याय क्रमांक 1 ओके पुढे बघा मित्रांनो 4.5 या दशांश अपूर्णांकाचे योग्य लेखन दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांकाचे चौकटीत लिहा बघा 4.5 म्हणतो आपण किती म्हणतो आपण 4.5 याचा अर्थ असा होता बघा मित्रांनो जर समजा तुम्हाला 25 म्हणतो 25 50 75 आणि 100 अशा प्रकारचा भाग असतो एक बरोबर आहे मग जर 25 म्हटलं 0.25 म्हणजे पाऊण झाला 0.50 म्हणजे अर्धा 0.75 म्हणजे किती झाला हा तुमचा पाऊण झाला बरोबर आहे पावशेर अर्धा पाऊण म्हणतो आणि आपला झाला एक पूर्ण झाला आपण म्हणतो मग आपल्याला किती सांगितले 4.5 सांगितले 4.5 म्हणजे काय असतो हा 3 असतो 3च्या पुढे तुमचा जो भाग आला तो आला बघा मित्रांनो तुमचा का पाऊण भाग आला म्हणजे 3.75 आपलं हे काय असणार याचं शेवटचं उत्तर असणार ओके पुढे बघा मित्रांनो सर्वात मोठ्या दशांश अपूर्णांकाचा पर्याय चौकटीत लिहा सगळ्यात मोठा दशांश अपूर्णांकाचा तुम्हाला काय करायचा याच्यातला पर्याय तुम्हाला चौकटीत लिहायचा आहे बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे उत्तर दिले आता लक्षात घ्या इथं पण थोडक्यात प्रिंट मिस्टेक झालेली आहे बघा आता 3.7 दिलंय 3.8 दिलाय ऑफकोर्स याच्या 3.7 पेक्षा 3.8 मोठा असणार आहे आणि 3.9 देखील काय असणार आहे याच्यामध्ये का हा देखील भाग याच्यापेक्षा मोठा असणार आहे पण 3 तुम्हाला 10 दिलेला आहे लक्षात घ्या किती दिला तुम्हाला 3.10 दिलाय याचा अर्थ असा होतो का हा 4 पण होऊ शकतो आपण त्याला पूर्ण 4 देखील म्हणू शकतो म्हणजे काय का हा याच्यापेक्षा हा भाग जो मोठा आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 काय असणार आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे कारण 3.10 सगळ्यांपेक्षा काय लक्षात घ्या मोठा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो ओके चलो पुढे बघा आकृतीचे निरीक्षण करून लघुकोन काटकोन व विशालकोन यांचे प्रत्येकी एक नाव लिहा काय करा तुम्हाला याचं प्रत्येकाचं एक नाव लिहायचे बघा मित्रांनो आता काय बघा याच्यामध्ये लघुकोन काटकोन आणि विशालकोन आता लघुकोन कशाला म्हणतो आपण का ज्या कोणाचं माप लक्षात घ्या काय ज्या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा कसं असणार आहे कमी असणार आहे बरोबर आहे 90 अंशापेक्षा कसं असतं हे माप कमी असतो त्याला आपण काय म्हणतो लघुकोन म्हणतो काटकोन म्हणजे काय असतो का ज्या कोणाचं माप हे 90 अंशच असतं 91 नाही 91.5 पण नाही आणि विशालकोन म्हणजे काय तर या 90 अंशापेक्षा जास्त ज्याचं माप असतं त्याला आपण काय म्हणतो तर विशालकोन म्हणत असतो बरोबर आहे आता लघुकोन बघा मित्रांनो लघुकोन काय येईल याच्यामध्ये सीबीडी कोण सीबीडी बघा कुठे सीबीडी बरोबर हे 90 पेक्षा कमी आलं बरोबर आहे अजून तुम्ही डीबीई घेऊ शकतात एफबीई घेऊ शकतात कारण हे सगळं 90 पेक्षा कमी आहे ओके काटकोन म्हणजे काय बघा सरळ याच्यामधला काय कोण ईबीसी कोण ईबीए बरोबर आहे एबीई किंवा ईबीसी म्हणू शकतो तुम्ही इकडनं स्टार्ट करा एबीई किंवा ईबीई तरी चालेल काय अडचण नाही ईबीए किंवा ईबीसी चालेल किंवा सीबीई घेतला तरी चालेल काही अडचण नाही फक्त मध्ये हा बी तुमचा इथं कॉमन आला पाहिजे ओके पुढे बघा विशाल कोण सांगितलंय का 90 पेक्षा जास्त मग तुम्ही विशाल कोण कसा घेणार तर एबीडी समजा घेतला आपण एबीडी घेतला किंवा डीबीए घेतला तरी चालेल ठीक आहे ना किंवा
BC घेतला तरी चालेल की हे 90 पेक्षा काय तर जास्त असणार आहे. ओके, लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा बघून घ्या. ठीक आहे, वाटलं असं थांबवतो. ओके, हा चलो बघा पुढे बघा दिले, कोन मापकाचा वापर करून 110 अंशाचा मापाचा कोन काढावं, त्याला नाव द्या. ठीक आहे ना, कोन मापक घ्यायचा अशा प्रकारे बघा काय करायचं, कोन मापक घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली आणि कोन मापकाचा यूज करून बघा. ठीक आहे ना, दिसतंय का तुम्हाला, हा कोन मापक घेतला, तुम्हाला सांगितलं का 110 अंशाचा, मग 110 कुठे याच्यामध्ये येणार, तर इकडे येणार 110. बरोबर आहे, हा इथं 110 तुम्ही घेणार. बरोबर आहे, याला काय करायचं, इकडे जोडायचं आणि याला असं करून टाकायचा, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे सेम टू सेम आपल्याला ही आकृती दिसते काढणार. ठीक आहे, अशा प्रकारे 110 अंशाचं माप तुम्हाला काढायचंय. त्याला नाव द्या, ABC द्या किंवा तुम्हाला अजून वाटलं PQR द्या, अजून कोणाचं नाव असेल तर ते देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथं तुम्हाला कोन दाखवायचे 110 अंश. ओके, पुढे बघा मित्रांनो, 6वा प्रश्न, 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्या त्रिज्या जीवा व्यास दाखवा. काय केलं, हे 3 सेमीचं त्रिज्याचं वर्तुळ काढलं, याच्यामध्ये हा तुमचा केंद्रबिंदू आला, इथून BC किंवा BA ही झाली तुमची त्रिज्या झाली, ही काय झाली तुमची त्रिज्या झाली. ओके ना, त्रिज्या झाल्यानंतर व्यास हा DC हा तुमचा व्यास झाला. एखाद्यामध्ये ह्या जीवा दाखवल्या EF वगैरे, काही अडचण नाही. ओके, बरोबर आहे, त्रिज्या AB घ्या किंवा BA घ्या किंवा BC घ्या किंवा BE घ्या किंवा BD घ्या, काय अडचण. व्यास काय झाला, हा तुमचा DC. बरोबर आहे, हा काय झाला तुमचा व्यास DC झाला, अर्धवर्तुळ म्हणतो आपण. आणि जीवा तुमची झाली EF, काय झाली, जीवा तुमची EF झाली. पुढे बघा तक्ता दिला तुम्हाला, त्रिज्या दिले 3 सेंटीमीटर, तर व्यास किती येणार, लक्षात घ्या काय, का व्यास हा त्रिज्येच्या नेहमी दुप्पट असतो. बरोबर आहे, BC बघा इथं जर तुम्ही 3 घेतला तर हा DC किती येणार, तर लक्षात घ्या 3 दुने 6 होणार पूर्ण. बरोबर आहे, म्हणजे काय, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे हा 3 इकडे किती येणार, 6 येणार. मग तुम्हाला व्यास दिलाय 12, तर त्रिज्या किती, तर त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निमपट असते, म्हणजे अर्धी असते, म्हणजे 12च्या नेहमी 6 ही झाली तुमचा. ठीक आहे, ही झाली तुमची याच्यामध्ये व्यास. ठीक आहे, आपण अशा प्रकारे म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला फक्त थोडक्यात सांगायचे का, जर ही त्रिज्या लक्षात घ्या, काय त्रिज्या जर तुमची 3 सेंटीमीटर आहे, तर तुमचा व्यास हा 6 सेंटीमीटर येणारच आहे. बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर जर तुमचा व्यास हा 12 सेंटीमीटर आहे, तर तुमची त्रिज्या ही किती येणार आहे, 6 सेंटीमीटर येणारच आहे. ओके, चलो पुढे बघा, 16 बघा, आकृती बंधाचा योग्य विस्तार करा. तुम्हाला लक्षात घ्या, तुमच्या सिलेबस मध्ये शेवटला प्रकरण आहे. बरोबर आहे, तर तुम्हाला काम करायचं, ह्या आकृत्या अशा सेम टू सेम या पॅटर्न त्याला काय करायच्यात, या पॅटर्न नुसार याला काय करायचं, अशा जोडत जोडत पुढे तुम्हाला जायच्यात. ओके ना, काय असेल ते असं पूर्ण पट्टीने व्यवस्थित क्लिअर करून घ्या. इथं पण असं त्याला जोडून घ्या सगळ्या. ठीक आहे ना, हा पॅटर्न लक्षात ठेवा, असं पॅटर्न जोडायला तुम्हाला एखादा आकृती येऊ शकते. ओके, पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, दिलं तुम्हाला, खालील संख्येची तुम्हाला त्रिकोणी संख्या व चौरस संख्या ओळखायची. दिलेल्या संख्या बघा, आता याच्यामध्ये त्रिकोणी संख्या कोणती येतील बघा मित्रांनो, 6 येईल याच्यामध्ये. बरोबर, 6 येईल, त्याच्यानंतर 10 येईल, नंतर 15 येईल. बरोबर आहे, 15 येईल, नंतर काय नंतर लास्टला आपली 28 संख्या. आता बघा चौरस संख्या दिली, तर चौरस संख्या म्हणजे लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहित नसतात. तर चौरस संख्या म्हणजे काय, त्याला आपण वर्ग संख्या देखील म्हणू शकतो, का ज्या संख्येच्या पूर्ण वर्ग असतील. लक्षात काय, वर्ग संख्या असतील. म्हणजे बघा, आता 2चा वर्ग आपण 4 घेतो. बरोबर आहे, 3चा वर्ग 9 घेतो, 4चा वर्ग 16 घेतो, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36 घेतो, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा 81, 10चा 100. अशा प्रकारे ज्या संख्या असतात त्याला आपण चौरस संख्या म्हणतो. मग यामधील संख्या आल्या 4, 9, 16 आणि 25. ओके, नीट समजून घ्या, काय अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, आणि लक्षात घ्या, हा सिलेबसला थोडक्यात तुम्हाला सिलेबसला मॅथ्सला थोडक्यात येत असतं, जास्त काय एवढं हे नाही. ओके, पुढे बघा, पुढील चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढा. आता हे दोघांना एकमेकांना काय जोडून तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ काढायचे. बरोबर आहे, मग आता याची बघा, ही 3 सेमी तुम्हाला एक बाजू ही 3 सेमीची दिली, म्हणजे आता याच्यामध्ये हा 3 आहे, तर हा पण 3 असणार आहे, हा पण 3 असणार आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या, इकडचा 4 आहे तर इकडे 4 असणार आहे, आणि हा समोरचा 3 तर इकडे 3 असणार आहे. बरोबर आहे, मग आता पुढे बघा दिलंय, चौरस व आयत जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ. बरोबर, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आपलं, तर लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, तर लांबी गुणिले रुंदी असणार आहे. मग आता लांबी 7 सेंटीमीटर आणि रुंदी किती, 3 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, आता याच्यात 7 सेंटीमीटर कसं आलं बघा मित्रांनो, कारण लक्षात घ्या, हे 4 आहे आणि हे 3 आहे. बरोबर आहे, म्हणजे काय 4 आणि 3 किती होणार, तर 7 होणार. काय 4 आणि 3 7 होणार, आणि नंतर वरचे 3 आणि 3. बरोबर आहे, ही एकच रुंदी, याची रुंदी सेम असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी घ्या, तर 7 गुणिले 3 झालं, 7 त्रिक 21 आला, म्हणजे काय 21 चौस सेमी हे आपलं झालं या एकूण आयत व चौरस जोडून तयार होणाऱ्या मोठ्या आयताचे क्षेत्रफळ. ओके, चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो,
पुढचा बघा एक भाग दिला आपल्याला याच्यामध्ये, तुम्हाला काम करायचंय का या दोघांचं निरीक्षण करायचंय, दिलेल्या आकृतीचं तुम्हाला काय करायचंय, निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय का विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. ठीक आहे, बघा आकृती 1 आणि आकृती 2चं निरीक्षण करा. दिसतंय आपल्याला याच्यामध्ये किती बॉक्स आहे बघा, हे वरचे 3 6 9, याच्यामध्ये एकूण 9 बॉक्स आहे सॉरी, आणि याच्यामध्ये 3 6 2 8 आहे, याच्यामध्ये किती बॉक्स आहे, 8 बॉक्स दिले. मग पहिला बघायचं याच्यामध्ये काय दिले, आकृती ए ची परिमिती आकृती बी पेक्षा जास्त आहे. यस बरोबर जास्त आहे, कारण लक्षात आहे हे जर याच्यामध्ये 9 बॉक्स आहे, याच्यामध्ये जर 8 आहे तर याच्यापेक्षा हा मोठा असणार आहे, म्हणजे याचे क्षेत्रफळ मोठं असणार आहे आणि परिमिती देखील याची काय असणार तर मोठी असणार आहे. पुढे बघा आकृती ए व आकृती बी यांची परिमिती समान आहे का, नसणार आहे, यांची परिमिती समान असणार आहे का, नसणार आहे. बरोबर आहे, तर प्रिंट मिस्टेक आहे, समजून घ्या. पुढे बघा का, कारण याच्यामध्ये संख्या बघा ना तुम्ही 8 आणि 9 आहे, परिमिती थोडक्यात त्यांच्यात काय फरक असणार आहे. व बी ची परिमिती आकृती ए पेक्षा जास्त आहे का, बी ची परिमिती ए पेक्षा जास्त असणार का, नाही, ए ची बी पेक्षा असणार आहे. इथं काय करा तुम्हाला क्रॉस करायचं. ओके, पुढे बघा मित्रांनो, खाली उदाहरणे सोडवा. बुलढाणा शहराची एकूण लोकसंख्या 80,217 आहे, लोकसंख्या त्यांची. ठीक आहे, त्यापैकी इतके 41,765 पुरुष आहेत, तर स्त्रियांची संख्या किती. मग एकूण लोकसंख्या जर 80,217 दिले, पुरुष जर 41,765 दिले, मग या 80,000 मधून 41,000 जर आपण वजा केले, यांची जर आपण वजा बाकी केली, तर आपल्याला माहित आहे ना का उरलेले जे संख्या येतील, उरलेली जी लोकसंख्या असेल ती काय असणार आहे, स्त्रियांची संख्या असणार आहे. बरोबर आहे. मग आता काम केलं, ही लोकसंख्या एकूण लोकसंख्या घेतली 80,217, पुरुषांची संख्या घेतली 41,765. मग या दोघांमधून याला वजा केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 38,452. ही झाली बघा मित्रांनो का बुलढाणा शहरातील स्त्रियांची संख्या झाली 38,452. ओके, कॅल्क्युलेशन इथं करून दिले, काय अडचण नाही. व्हिडिओ लॉंग होते, तुमच्याजवळ लवकर पोहोचला पाहिजे म्हणून पटापट उरकायच्या मागे लागते. ओके, पॅटर्न समजून घ्या क्वेश्चन पेपरचा, काही अडचण नाही, पॅटर्न समजून घ्या. ओके, पुढे बघा, दुकानदाराने 8 रुपयाला एक पेन याप्रमाणे 50 पेन खरेदी केली. काय केलं दुकानदाराने, 8 रुपयाला एक पेन घेतला, तर असे त्यांनी 50 पेन खरेदी केले व सर्व पेन 10 रुपयाला एक याप्रमाणे विकले. म्हणजे काय, 8 रुपयाला घेतलेला पेन त्याने 10 रुपयाला विकले, 50 पेन घेतले, तर दुकानदाराला किती जास्त मिळाले किंवा दुकानदाराला किती नफा मिळाला. बरोबर आहे. बघा आता दुकानदाराने 8 रुपयाला एक पेन याप्रमाणे 50 पेन घेतले, म्हणजे खरेदी किंमत काढावी लागेल. मग खरेदी किंमत किती असणार आहे का, 8 रुपये एकाची किंमत, तर किती पेन, 50 पेन. मग 50 पेनांची किंमत झाली 400 रुपये झाले. मग 50 पेनांची खरेदी किंमत झाली 400 रुपये झाले. पुढे बघा दुकानदाराने 50 पेन 10 रुपयाप्रमाणे याप्रमाणे ते काय केले, त्यांनी विकले. बरोबर आहे. मग 10 रुपये प्रमाणे विकले, म्हणजे काय 50 पेन 10 रुपयाला विकले, म्हणजे 50 पेन हे काय केले, एक पेनाची किंमत 10 रुपयांना विकले. 50 गुणिले 10 करा, तर एकूण भेटणार आहे तुमचं 500 रुपये. एक आणि 1 2 शून्य देऊन टाका, 5 1 5 500 रुपये. मग 50 पेनांची विक्री किंमत झाली 500 रुपये. मग आपल्याला काय दिसतंय का, सरळ याला काय दिलं का, किती जास्त रुपये मिळाले म्हणजे नफा दिलेला. बरोबर आहे. मग नफ्याचं सूत्र काय, तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आपली विक्री किंमत ही झाली 500 रुपये आणि तुमची खरेदी किंमत झाली बघा 400 रुपये. मग 500 मधून 400 रुपये वजा केले, आपल्याला उत्तर भेटलं 100 रुपये. म्हणजे काय, तर दुकानदाराला 100 रुपये जास्त मिळाले. किती झाले, दुकानदाराला 100 रुपये जास्त मिळाले. ओके, चलो पुढे बघा, एका वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारी फळे तक्त्यात दिली आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ बनायला खूप त्रास होतो मित्रांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, सबस्क्राईब करा. ठीक आहे ना, व्हिडिओला एकदा लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, छानची कमेंट करा. काय म्हणतील कसं रात पेपर येत नाही वगैरे, हे तुम्ही एकामे कुठे सोडून द्या. तुमच्या मनाने पेपर लिहायला शिका. पॅटर्न दिले, याच्यातल्या किमती बदलतील पण प्रश्न बदलणार नाही, याची गॅरंटी मी. ठीक आहे ना, नीट बघा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बघा, वर्गातील विद्यार्थ्यांना आवडणारी फळे तक्त्यात दिली, त्यावरून प्रश्नांची उत्तर द्या. बघा आता ही एक स्माइल दिसते ना तुम्हाला, ही स्माइल, या स्माइलच्या बदले काय, याला एक स्माइल म्हणजे किती झाले, 4 विद्यार्थी झाले. किती झाले, 4 विद्यार्थी झाले. बघा आता हा दिलाय आंबा, इथं सफरचंद दिलाय, मोसंबी दिलाय आणि केळं दिलंय. ओके, बघा तर आंब्याचे बघा किती विद्यार्थी दिसतात, त्याच्यामध्ये 1 2 3 4 दिसत आहे, पण एक स्माइल दिले म्हणजे या चित्राबद्दल किती, 4 विद्यार्थी, म्हणजे सगळ्यांना 4 निघून येते. 4 चोक 16, म्हणजे आंब्याला जे फळ आहे आंब्याचं आवडणार आहे त्याला 16 विद्यार्थी झाले. नंतर ऍपलचं बघा, सफरचंदाचं किती, 1 2 3 विद्यार्थी, म्हणजे 3 गुणिले 4, कारण एक स्माइल बरोबर 4 आहे, म्हणजे 4 त्रिक 12. नंतर बघा मोसंबी दिले तुम्हाला, एकच स्माइल आहे, म्हणजे किती विद्यार्थी झाले, एक स्माइल बरोबर 4 विद्यार्थी, म्हणजे 4 झाले. आणि लास्टला बघा मित्रांनो, केळे दिले तुम्हाला 2 दिले, म्हणजे काय याच्यामध्ये काय एक स्माइल बरोबर 4 विद्यार्थी, म्हणून 4 2 किती येणार, तर 8 येणार, म्हणजे असे विद्यार्थी झाले. मग आता प्रश्नांची उत्तर बघूया.
बघा दिलं पहिलं, वर्गातील सर्वाधिक मुलांना आवडणारे फळ कोणते. आता आवडणारे फळ कोणते सगळ्यात तुम्ही तुमच्या मनाने नाही लिहायचं, याच्यामध्ये कोणतं जास्त आहे बघा ना, आकडा 16 आकडा जास्त आहे, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना हा आंबा हा जास्त आवडतो. बरोबर आहे. पुढे बघा, सफरचंद व केळी किती मुलांना आवडतात. बघा सफरचंद किती आहे, 1 2 3 आणि एका स्माइल बरोबर 4 आहे, म्हणजे 4 3 किती 12. आणि नंतर तुम्हाला केळी विचारले, केळी किती 1 2, बरोबर आहे. 4 2 8 म्हणजे किती येणार, तर तुम्हाला आवडते 12 आणि 8 या दोघांची काय करायची, बेरीज करायची. 12 अधिक तुम्ही 8 यांची जर बेरीज केली, 12 8 झाले तुमचे 20 झाले. म्हणजे काय, सफरचंद व केळी एकूण किती जणांना आवडते, 20 जणांना. पुढे बघा, सर्वात कमी मुलांना आवडणारे फळ कोणते. सगळ्यात कमी स्माइल कुठे बघा, इथं दिलेले. हे कोणते, ते झालं तुमचं मोसंबी. वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत बघा, काय वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे. मग अशा वेळी तुम्ही काम करायचं, यामध्ये बघा जे विद्यार्थी तुम्हाला दिसतात याच्यामध्ये, या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे, डायरेक्टली तुम्ही यांची काय करू शकतात, बेरीज करून घेऊ शकतात. बरोबर आहे. काम करा, यांची सगळ्यांची काय करा, डायरेक्टली बेरीज करून घ्या. आता कशी बेरीज करणार बघा, हे 16 दिलेत नाही तर 16, ठीक आहे, एक मिनिट बघा, 16 अधिक 12 अधिक 4 आणि अधिक 8 या सगळ्यांची तुम्हाला काय करायचं, बेरीज करायची. बघा 6 2 8, 8 8 16, 16 4 20, 20 ची 0, हा 4 आला 2. बरं, 2 2 अधिक 0 2, 3 4 किती झाले 4. म्हणजे हे तुमचे आलं का उत्तर आपलं झालं. एकूण वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत. आणि पुढे बघा, आंबा आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 16 दिसते आपल्याला. 1 2 3 4 आणि 4 गुणिले 4 4 चौक 16, म्हणजे आंबा आवडणारे विद्यार्थी झाले आपले 16. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण फायनली आता 6वीचा आपण पायाभूत चाचणीचा पॅटचा पेपर 100% पॅटर्न सहित बघितलाय. यात जे सांगितले तेच करा. 100% जे क्वेश्चन दिलेत ना, त्याच्या किमती बदलतील, नावं गावं 10,000 5,000 4,000 2,000 बदलतील, पण पॅटर्न तुमचा 100% तोच राहील. एकदम प्रॅक्टिस करा. स्वतःच्या तुम्हाला आनंद पण होईल का तुम्ही स्वतःच्या मनाने. पालकांना लक्षात घ्या, पालकांना बोलवा, मी काय सांगते लगेच बोलवा. काय सांगते बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघा, याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला का तुम्ही स्वतःच्या मनानं पेपर दिला, तुम्हाला इतका आनंद होईल कारण मी स्वतःच्या मनानं पेपर दिला आणि मला चांगले मार्क मिळाले. फक्त गायडन्स म्हणून हा व्हिडिओ ठेवा. अशा उदाहरणं स्वतःच्या मनाने घ्या, प्रॅक्टिस करा आणि उद्याच्या पेपरला देखील सॉल्व्ह करा. ओके. तर सर्वांना फायदा होणार मित्रांनो. एक व्हिडिओ बनवायला इतकी मेहनत लागते प्रमाणाच्या बाहेर. या सगळ्या मेहनतीसाठी मित्रांनो फक्त एकच पाहिजे, तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून द्या आणि जे कमेंटमध्ये हाईपचं बटन आहे त्या हाईपच्या बटनावर जा, त्याच्यावरती काहीतरी 70 80 90 100 पॉईंट भेटतील, ते पॉईंट कलेक्ट करा. बस काय करू नका. नेक्स्ट व्हिडिओ लवकर परीक्षेच्या आदल्या दिवशी पण येणार आहे, तो तुमच्याजवळ लगेच पोहोचल. फक्त एक सपोर्ट करा. ओके. चला, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. हा पेपरचा चांगला अभ्यास करा. 100% इंग्लिश मिडियमचा पण व्हिडिओ टाकणार आहे, तोही रेफरन्सला ठेवा. खूप सारा फायदा होणार आहे. ओके. चला, भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.